ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने घेतलेला असतो की सोनलला पाठवायचं, कारण आता सोनलची सुद्धा इच्छा आहे. आणि एवढे सगळे पुरावे समोर असताना मग ती विचार करते की आपल्या आश्रमामध्ये तिला का ठेवायचं, जर तिचे नातेवाईक तिला घेऊन जायला आले असतील तर. त्यामुळे आता सोनल सुद्धा जाताना थोडी भावूक झालेली असते. ती सायलीला म्हणत असते की सायली ताई, तू मला विसरणार नार तर नाही ना. सायली म्हणत असते की नाही बाळा, मी तुला कसं विसरेन, तुला कधीही आठवण आली ना तरी या आश्रमामध्ये येऊन भेटायचं मग तर झालं. असंही बोलून ती आता तिला समजावत असते. आणि जेव्हा ती एवढ्या काही गोष्टी तिला सांगते ना, तेव्हा कुठे जाऊन सोनल जी आहे ती शांत बसते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आता जात असताना हे सगळे जे प्रकार आहेत ते घडत असतात. तेव्हाच ना सोनल तर जाते, पण तेव्हा इकडे जी मनू आहे ती म्हणत असते की आज जस्ट सोनलला तीच कुटुंब मिळालं, तिला तिचे आई बाबा मिळाले, तसे आई बाबा मला कधी भेटतील अशी ती आता आस लावून बसलेली असते. तेच आता दुसरीकडे सायली म्हणत असते की मनू, तुला जरी कोणी नाही भेटलं ना तरी तुझ्यासोबत ही सायली ताई कायमच आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय प्रेमाने तिला जवळ सुद्धा घेतलं जातं. तर दुसरीकडे श्वेता म्हणत असते की सायली, आज तुझ्यामुळे ना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना त्या शक्य झालेल्या आहेत. नाहीतर आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की एवढं सगळं काही घडेल आणि एवढं सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतील. पण आज तू ते करून दाखवलंच, असंही आता म्हटलं जात असतं. सायली आता त्या जाणाऱ्या सोनलकडे बघत असते. तिला ना कुठेतरी मनामध्ये असं वाटत असतं की तिने जो निर्णय घेतला आहे तो कोणत्या घाई गडबडीने तर घेतलेला नाही ना. हाही विचार ना मनामध्ये तिच्या आता येऊ लागलेला असतो. तेव्हाच ना आता बाकी मुलांकडे बघून ती आता शांत राहते. तेव्हापास ती आता विचारही करत असते की सोनलला आपण पाठवण्यामध्ये घाई तर केलेली नाही ना. पण अर्जुन त्या वेळेला तिला विचारतो की काय झालं आहे, कारण आश्रमातील बाकी मुलांची सुद्धा तितकीच याच्याने तिला काळजी घ्यायची असते. आणि ती आता थोडीशी विचारात मध्ये हरवलेली असते. मानसीला सुद्धा आता सगळी जण समजवतात आणि त्यानंतर आता एक करून सगळी जण आतमध्ये निघून जातात. तरी सुद्धा सायली दारावरच थांबलेली असते. सायली जेव्हा दारावरच थांबते ना, तेव्हा मात्र आता सायलीला म्हटलं जातं की हो, आम्हाला कळतं की तुला त्रास होतोय, पण ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण व्यवस्थित करायला हव्यात. म्हणजेच मला एवढंच वाटतं की तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. जे काही झालंय ना ते एकदम बरोबर झालेलं आहे. सगळ्या काही गोष्टी आपण बघितल्या आणि मगच तर जबाबदारी दिली ना सोनलशी. पण तरी सुद्धा ना सायलीच मन काही मानायला तयार नसतं. सायली म्हणत असते की तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण माझं मन कुठेतरी ना मला सारखं त्रास देते. मला विचार करायला भाग पाडते, म्हणून मला थोडंसं वाईट वाटते. असेही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता प्रिया इकडे तिकडे राऊंड मारत असते. तेच आता तिथे राकेश असतो आणि राकेश पुन्हा एकदा निगेटिव्ह विचार करायला चाललेला असतो. राकेश जेव्हा काही बोलणार तेच आता प्रिया त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा आता राकेश लगेचच पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की नाही, खरं तर ना माझा आज खूप मोठा गैरसमज झाला. ते काय ना असतील, ती लोक येतच असतील, कारण आपलं काम झालंच असणार आहे, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या श्वेताचा तेवढ्यातच कॉल आलेला असतो. श्वेताचा जसा कॉल येतो तसा आता इथे लगेच कॉल रिसीव्ह प्रिया करते आणि मग प्रिया विचारते की बोल ना, काय झालं. तेव्हा प्रियाला ती सांगत असते की एकदम भारी काम झालेलं आहे. म्हणजे तुला सांगू का, आपला प्लॅन पूर्ण 100 यशस्वी झालेला आहे. आणि हे जेव्हा आता कळत ना प्रियाला, तेव्हा प्रिया खूप जास्त खुश होते. तेव्हाच ना आता प्रिया विचारते की काय झालं नेमकं, कसं झालं. मग आता खरंच ना तू बोलतेस तसं हे सगळं काही सोपं नव्हतं.
खूपच कठीण होतं, पण तू सगळं काही मॅनेज बरोबर केलं होतंच, त्यामुळे आता आपल्याला काही टेन्शन नाही असंही आता म्हणण्यात येतं. तेव्हा दुसरीकडे आता प्रियाला सगळ्या काही गोष्टी कळतात आणि आपला प्लॅन सक्सेस झाला आहे हे सुद्धा समजतं. आणि जेव्हा आपला प्लॅन सक्सेस झालाय हे आता तिला कळल्यामुळे ना तिला सुद्धा आता थोडं बरं वाटलेलं असतं. आणि तेव्हाच ना इथे दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सायली त्या लहान मुलीला भरवत असते. आणि जेव्हा त्या लहान मुलीला ती भरवत असते ना तेव्हा तीच लक्षही नसतं. त्या मुलीच्या तोंडाला सगळीकडे लागलेलं असतं. तोंडात घास कमी आणि बाकी इतर ठिकाणी खूप जास्त लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता सायली तिथे आल्यानंतर सायली आता म्हणत असते की सॉरी. यावा. मग आता तीच तोंड व्यवस्थित पुसते. तोपर्यंत अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की सायली काय झालं आहे. तेव्हा सायली म्हणत असते की काही नाही, थोडीशी सोनलची काळजी वाटते, बस, बाकी काही नाही. त्यावर अर्जुन म्हणतो की खरं तर ना उलट तू जेव्हापासून ना आश्रमामध्ये ही जबाबदारी स्वीकारायला आलीये ना तेव्हापासून ना तुला ना खरंच खूप असं एकदम व्यवस्थित काम करताना बघून मला बरं वाटते. आणि तू ना खरंच ना मुलांच्या चांगल्याचा विचार करतेस, कधीही काही चुकीचं करत नाहीयेस असंही आता म्हटलं जातं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आता त्यांचा डिस्कशन होत असतात. तेच इकडे आता प्रियाचा प्लॅन सक्सेस झालेला असतो आणि त्यामुळे आता ही लोक सेलिब्रेशन करत असतात. आणि ते लोकांना आता इतका आनंद झालेला असतो ना की ती लोक शब्दात तो आनंद व्यक्त करू शकत नसतात. तेवढ्यातच आता तिथे सचिन आलेला असतो आणि सचिन म्हणतो, काय बोलू प्रिया, तू तर ना लय मोठी कमाल केलीस बघ. मग आता सगळी जण प्रियाकडे बघू लागतात आणि मग सचिनला विचारतात, नेमकं झालंय तरी काय ते तरी आम्हाला सांग. तेव्हाच ना सचिन सांगू लागतो की खरं तर ना प्रियाने जी कामगिरी केली नाही एकदम भारी केली. म्हणजे आपल्याला आधी प्रश्न पडला होता ना की ही प्रिया त्या पोलिसांना इतकी उलटसुलट प्रश्न कशी काय विचारू शकते. पण तुम्हाला मला म्हणून सांगतो, हिने जे काही प्रश्न विचारलेत ना ते एकदमच ना जबरदस्त असे आहेत. मी तुम्हाला सांगतो कारण आहे ना हे जे काही प्रश्न होते ते एकदम भारी होते. आणि त्यामुळेच ना मला आता समजलं की हे सगळं काही असं शक्य नव्हतं, पण ते करून दाखवलं. हे सगळं काही प्रियामुळे झालंय. आपल्याला तर कुठे माहिती होतं, आपण कुठे ओळखत होतो त्या माणसांना एवढं असंही. आता इथे सचिन बोलत असतो, पण सचिन आता एवढंही म्हणतो की प्रिया जेवढं सायली अर्जुनला ओळख देणार तेवढं कोणीही ओळखत नाही. मग आता इकडे नागराज म्हणतो की हो, त्या बाबतीत आपण तर जेवढं कौतुक करावं ना तेवढं प्रियाचं कमी आहे. तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की वावा, हे सगळं ऐकताना ना मला एकदम भारी वाटते. मी तर त्या क्षणाची वाट बघत होते की कधी माझं एवढं कौतुक केलं जातंय. मग तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी आता होत असतात. तेव्हाच ना इकडे आता सचिनला प्रिया म्हणत असते की मी तर ठरवलं आहे, जोपर्यंत आपल्यासारखं मनासारखं होत नाही ना तोपर्यंत हे असे कारनामे करत राहायचे. त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी हव्यात आहेत ना त्या गोष्टी मिळवण्यासाठी ना आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो. कारण या आधी ना खूप काही त्रास सहन केलाय, पण इथून पुढे नाही. हा सगळा त्रास सहन करायची ताकदही नाही. पण आता मी माझ्या बाळावर चांगले संस्कार देते, कारण ना मला माझं बाळ ना कुठच्याही याच्यामध्ये अडचणीत सापडायला नको आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलून झाल्यानंतर प्रियाने आता ठरवलेलं असतं की सायलीला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं. सायलीला उद्ध्वस्त करण्यासाठी तिने तर हा प्लॅन आखलेला असतो आणि तिला आता आठवतं की हे सगळं काही ना एकदम परफेक्ट घडून आलेला आहे. जसा आपण विचार केला होता ना अगदी तसंच. मग आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर पुढे आता पाहायला मिळत असतं की सचिन आणि नागराज दोघेही
जण आता कौतुक करत असतात. आणि आता दोघेही जण जेव्हा आता कौतुक करतात ना, तेव्हा मात्र प्रियाला एकदमच भारी वाटत असतं. प्रिया खूप जास्त आता आसुसलेली असते या सगळ्या काही गोष्टी ऐकण्यासाठी. आणि मग तिला आता हे सगळं काही आठवल्यानंतर ती आता खूप जास्त खुश असते. ती फक्त बघत असते की सायली आता कशी बर्बाद होते ते, कारण ती आता विचार करते की सायलीला खूप जास्त आनंद वाटत असणार आहे तिने जी काही कामगिरी केली आहे त्यामुळे. पण तिला हे माहीत नाही की तिला आता अजून काय काय सहन करावं लागणार आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी मुलगी असते तिला गायब केलेलं असतं, म्हणजे सोनलला. ती आता त्या बाईचे पाय धरत असते आणि ती म्हणत असते की मला तर सांगितलं होतं की मला माझ्या घरी नेणार आहे आणि हे मला कुठे आणलं असं बोलून ती रडत असते. तेच आता ती बाई ना धमकी देत तिला म्हणत असते की तोंड बंद करायचा, आवाज करायचा नाही. आणि तिने सचिनला फोन करून दाखवलेलं असतं की बघ बघ, ही मुलगी इथे आहे, हे सगळं काही. आणि मग आता सचिन सांगतो की तुम्ही ना फक्त आता तिच्याकडे लक्ष द्या व्यवस्थितपणे, काय करायचं आणि काय नाही त्याच्याकडे. मग तेव्हाच ना हो आहे ना आमचं लक्ष. मग तेव्हा इकडे आता आता पुढचं प्लॅनिंग देखील सचिनच रेडी असतं. सचिनने या सगळ्याची तयारी केलेली असते. दुसरीकडे मात्र कल्पना त्यासोबत अश्विन हे आता अस्मिताला सांगत असतात की अस्मिता, तुला काय झालेलं आहे, जरा शांत हो ना. पण अस्मिताची चिडचिड मात्र आता वाढत चाललेली असते. अस्मिता म्हणत असते की मी सायलीच्या भरोशावर मी जॉब घेतला आहे आणि आता सायली अशी का करते ना, मुळात मला कळतच नाहीये. सायलीला लवकर यायचं नव्हतं तर तसं तिने सांगाय येच होत ना, पण तिने एकही गोष्ट सांगितली नाही. असं का केलं ना, मला खरंच कळत नाहीये. मग आता इथे अस्मिताची चिडचिड होत असते. तेवढ्यातच सायली अर्जुन तिथे येतात. सायली अर्जुन जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा मात्र अस्मिता आल्या आल्या फायरिंग करायला सुरुवात करते. अस्मिता म्हणत असते की काय चाललंय सायली, तुझं तू तर मला म्हणाली होतीस की मी सगळं काही मॅनेज करून मग तुझ्या भरोशावर मी हा जॉबही घेतला. पण आज तू तर कितीतरी वेळ झाला घरातच नाही आली. तुला माहिती आहे का आज किती त्रास दिला ते स्मिथने. मी हाफ डे घेऊन आली अक्षरशः, आणि मला रोज रोज हाफ डे घेऊन यायला असं जमणार नाही. आणि त्याचसाठी मी तुला सांगते, प्लीज जरा लक्ष देत जा ना. काय झालं होतं, तू तर मला म्हटली होतीस की तू आश्रमातून लवकर येणार आहेस, मग का नाही आलीस लवकर, हेही आता विचारलं जातं. तेव्हाच मग अर्जुनना अस्मिताला शांत करतो. अस्मिताला जसं तो आता शांत करतो ना, तेव्हा आता एक एक करून सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगू लागतो. आश्रमामध्ये नेमकं काय काय घडलं आहे ना, तिथून सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना, तेव्हा मात्र जाऊन अस्मिताला धक्का बसतो. मग अस्मिता विचार करते की खरंच ना, आपण ओळखायला कुठेतरी कमी पडलो. आपण एवढ्या घाईघाईने कोणताही निर्णय घ्यायला नको होता आणि आपण एवढं सगळं काही बोलायला नको होतं सायलीला. मग आता तिलाच वाईट वाटतं. मग ती आता सायलीला म्हणत असते की सॉरी, ते काय आहे ना, मी पाहुणेच्या भरामध्ये एवढ्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना बोलून गेली. मला ना काळजी वाटते. आणि जेव्हापास ना डिलिव्हरी झाली आहे ना, तेव्हापासून बॉडीतले जे हार्मोन्स आहेत ना, ते सुद्धा सारखे बदलत राहतात. आणि त्यामुळेच ना मला कळत नसतं की मी काय काय बोलत असते. ती माझी चिडचिड सध्या ना खूप जास्त वाढलेली आहे, असे देखील आता अस्मिता बोलत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा अर्जुन आता अस्मिता त्याला म्हणत असतो, खरं तर सायली आज लवकरच येणार होती, पण आश्रमामध्ये एवढा सगळा प्रकार घडला. मग मीही तिला म्हटलो की असं सगळं काही सोडून जाता येणार नाही, तुला आधी लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणूनच मग मी तिला सांगितलं की तू थांब आणि तू इथे लक्ष दे, कारण तुला या सगळ्या फॉर्म्युलाटी कंप्लीट करायच्या आहेत. मग आता एखाद्या मुलीला जर तिचं घर मिळत असेल, अगदी सायलीप्रमाणे,
तर सायली, या यात मागे राहील का? तुला काय वाटतं नाही ना? मग आपल्या सायलीने सुद्धा तेच केलं. सायलीने सुद्धा विचार केला की आपण मागे का हटायचं, आणि म्हणूनच मग तिने ना त्या मुलीला का होई ना आपली जागा मिळवून दिली, आपलं घर मिळवून दिलं. आणि त्याचसाठी या सगळ्याला खूप जास्त उशीर झाला. अस्मिताला जेव्हा हे सगळं कळतं की आपण या सगळ्या कारणासाठी थांबलो होतो आणि आपण आल्या आल्या सायलीला खूप काही बोललो, त्यामुळे आता अस्मिता सायलीची माफी सुद्धा मागते आणि ती म्हणते की खरंच मला या सगळ्या काही गोष्टी आहेत ना माहिती नव्हत्या. मी जर विचार केला नसताना खरंच सॉरी, मी विचारही नाही करत की ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या घडतील. पण आज मला कळते की काय काय घडलं आहे ते. खरंच मनापासून सॉरी असंही आता ती म्हणत असते आणि तिची माफी वगैरे मागत असते. त्यावर आता सायली म्हणत असते की मला कळते तुम्हाला काळजी वाटते. मग तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की मला असं वाटतं ना की आपल्या स्मितला सांभाळण्यासाठी आई कमी पडते, म्हणूनच मग मी विचार करत होते की कोणाला तरी कामाला ठेवायचं का. पण इथे मम्मा नाही म्हणते, बघ ना तू तरी समजव ना. मग तेव्हाच ना दुसरीकडे सायली सुद्धा समजावत असते. सायली म्हणत असते की नाही नाही, याची काहीच गरज नाहीये. मी काय म्हणते, जरा लक्ष दे ना, काय आहे ना आपण करू शकतो ना. आणि तसंही उद्यापासून मी एवढं काही आश्रमामध्ये जाणार नाही. मी घरातून आश्रमाची काम करेन. मग तर झालं, मग तर टेन्शन नाही ना. मग उद्याच ठीक आहे. मग परवाचं काय? मग आता अश्विन म्हणत असतो की परवाचं काय आहे ना ते परवा बघूया. आजचं काय उद्याचं काय आहे ते आपल्याकडे आहे ना, मग ते बघूया ना. आणि तसंही तुला आता सायली वहिनीने सांगितलं ना की ती स्मितची जबाबदारी घेणार आहे. मग तू का एवढा विचार करतेस? नको स्वतःला वाईट वाटून घेऊ. सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. असंही आता बोलून ना समजावलं जात असतं आणि तेव्हा कुठे जाऊन या सगळ्या काही गोष्टी ना तिला आता कळत असतात. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा कुठे जाऊन आता इथे असणारी सायलीने अस्मिताला समजवल्यामुळे अस्मिता आता शांत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी समजवल्यामुळे आता अस्मिताला थोडं रिलॅक्स वाटत असतं, थोडं बरं वाटत असतं. आणि म्हणूनच मग आता ती पॉझिटिव्ह विचार करत असते. अश्विन, कल्पना, सायली ह्या सगळे जण मिळून ना कसं कसं आता तिला समजावत असतात. आणि एवढ्या गोष्टी तिला समजवल्यामुळे ना आता तिला सुद्धा हे सगळं कळत असतं. कारण आता फुतकारणे कल्पनाच म्हणणं असं असतं की आपण जेव्हा बाहेर एखाद्याला पैसे देतो आणि आपलं बाळ सांभाळायला सांगतो, त्यामध्ये सुद्धा खूप अडचणी असतात. आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळल्यानंतर आता मात्र म्हटलं जातं की आम्हाला फुतकारणे असं वाटतं ना की हे सगळं काही ना घडायला नको. म्हणूनच मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत आपण आपल्या पद्धतीने सुद्धा बाळाला सांभाळू शकतो ना. मग तू नको काळजी करू आणि गरज लागलीस तर आपण नंतर बघूया असं देखील सांगून आता तिला कसं कसं समजावलं जातं. तेव्हा कुठे जाऊन तिला आता रिलॅक्स वाटत. तेच दुसरीकडे आता नागराज आणि प्रिया पुढचं प्लॅनिंग करत असतात आणि त्यांचं आता हेच बोलणं सुरू असतं की काय करायचं आहे, पुढे कसं मॅनेज करायचं आहे. मग ते पासना इकडे आता ती म्हणत असते की तुम्हाला म्हणून सांगते की ती ना आता वाट बघत असणार आहे की कधी काय सगळं काही चांगलं होतं का. पण तुम्हाला म्हणून सांगते की सायलीला आता एकदम हवेत असणार आहे. ती विचार करत असणार आहे की कोणातरी मुलीचं मी काहीतरी चांगलं केलं, पण तिला हे कळत नाहीये की तिने काय केलेलं आहे. ते तिला आता वाटत असेल की सगळं काही तिने छान घडवून आणलं, पण हे सगळं काही चुकीचं आहे. तेच आता सचिनही म्हणत असतो की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. त्यामुळे मीही ना काही गोष्टी डिसाईड केलेल्या आहे. मी एक ठरवलं, मी त्यांना आता पाठवून दिलेलं आहे आणि मग बघूया पुढचं काय करायचंय ते. या सगळ्या काही गोष्टी आता सांगितल्यानंतर ना आता मात्र इकडे प्रिया सुद्धा खुश असते
आणि प्रियाने सांगितलेलं असतं की काही झालं ना तरी सुद्धा आता त्याला एकदम व्यवस्थित ना गायब व्हायला सांगायचं, आणि जर तो गायब नाही झाला तर मग पुढे बघता येईल. पण एवढ्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, व्यवस्थित कर असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता ऐकलं जातं तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीची पूर्ण जबाबदारी अर्जुन घेत असतो. आणि अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बायको, तू काळजी करू नकोच, बघ तुझ्यासाठी ना गरमागरम दूध आणलंय. पण आता तिने दूध घ्यायला सुद्धा नकार देत असते. ती म्हणत असते की नको ना हो, पण आता अर्जुन तिला म्हणत असतो की तुला जसं बाकीच्यांची काळजी असते ना, तशी तुला आपल्या पायाच्या सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि त्यासाठी तुला हे दूध पिणं गरजेचं आहे असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा कुठे जाऊन आता इकडे सायली जी आहे ती ऐकत असते. सायली आता अर्जुनला सांगत असते की ठीक आहे, पण मी काय म्हणते तुम्हाला ऐकताय का तुम्ही? मग आता अर्जुन सायलीचे पाय दाबून देत असतो. अर्जुन जेव्हा सायलीचे पाय दाबून देतो तेव्हा सुद्धा आता सायली त्याला पाय नको दाबू असं सांगत असते. पण आता अर्जुन काही ऐकत नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे ना एकदम सगळी जण बसलेली असतात आणि तेव्हापासनं सायलीच्या हातामध्ये बाळ असतं. तर तोपर्यंत विमलचा कॉल आलेला असतो. विमल खरंतर गेलेली असते तिच्या नातेवाईकांकडे, आणि त्यामुळेच ना तिने फोन करून सांगितलेलं असतं की आता मला लगेच येणं काही शक्य होणार नाहीये. आणि तिची ती गोष्ट ऐकूनच ना आता मात्र कल्पना जी आहे ती लगेच सांगू लागते की एक प्रॉब्लेम झाला आहे. खरंतर मी बोलून घेतले विमलशी, पण आता तिला येणं शक्य नाहीये. त्यामुळे आता मीही तिला म्हटलं की ठीक आहे, नको येऊस, म्हणून आपण थोडं ॲडजस्ट करूया, हेही आता म्हटलं जातं. मग तेवढ्याच ना आता सगळ्या काही गोष्टी त्या वाटून घेतात की कसं काम करायचं आहे सगळं ह्या गोष्टी. आणि तोपर्यंत ना इथे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली आणि त्याचसोबत कल्पना बोलत असताना त्यांचं आता पुढचं डोहाय जीवनात सुद्धा प्लॅनिंग ठरत असतं की कसं सगळं करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी आता ठरवल्याप्रमाणे ना प्रतिमाही आलेली असते. आणि प्रतिमा आल्यानंतर आता ती म्हणत असते की काय चाललंय सांगा ना, मी पण आहे की तुमच्या मदतीला काय काय करायचं आहे तेवढं फक्त सांगा. मग आता ती सांगते की हो, मी सांगते ना काय करायचं आहे ते. मग डोहाळे जेवणाची कल्पना असं म्हणते की तयारी करायची. सायलीच्या डोहाळे जेवण एकदम धूमधडाक्यात आपण पार पडूया असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. मग ते आता कसं करायचं, काय करायचं असा सुद्धा विचार सुरू असतो. तेव्हाच आता कल्पना म्हणत असते की सायलीच्या डोळ्या जीवनाला ना काही कमी पडायला नको. जेवढ्या काही गोष्टी करता येतील ना तेवढं सगळं काही करूया. सायलीचे ना खूप जास्त मला लाड करायचे आहेत असं देखील आता बोललं जात असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं बोलत असतानाच ना आता दुसरीकडे आता अस्मितकडे ह्यांचं लक्ष नसतं. आणि अस्मित जो आहे तो आता बाहेर चाललेला असतो. आणि तो बाहेर जात असतानाच ना त्याच्याकडे लक्षण हे झाल्यामुळे आता त्याचं बोट जे आहे ते चिमटणार होत. त्यामुळे सायली खूप जास्त स्वतःला वाईट पाटून घेते. पण ते दुसरीकडे ना आता खूप भडकलेली असते. इकडे असणारी अस्मिता म्हणत असते की आता खूप झालं, आता मी माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी ना कोणीतरी एखादी बाई ठेवणार आहेच. बघ आता सायलीला वाईट वाटतं. ती अर्जुन समोर या सगळ्या काही गोष्टी बोलत असते. म्हणजेच ती आता अर्जुनला सांगत असते की मला असं वाटते ना की कुठेतरी ना मी कमी पडते की काय. आणि असं बोलून ती आता अर्जुन समोर रडून दाखवत असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.